माही नीट नीट नीट. तू कशात फर्स्ट आली भाऊ? तर माई आहे ना स्पोर्टमध्ये फर्स्ट आली आहे. थोडंसं बॅक तिचं हे मेडल आहे आणि सर्टिफिकेट आहे. आमचं लाडो किती लाडाचं आहे. दात सगळे खाल्ले पण लय त्रास देते. किती किती लाजू राहिला आमचा लाडू. हॅलो, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. आणि ह्या माईचा पाऊस चालू. माई दिसते का तुम्हाला? माई दिसते तुला? माईच्या 2 शेंड्या कशा वाटल्या तुम्हाला आज? तर आहे ना कूलर बंद कर. कूलर लावून अशी नाचू राहिली रात्रीपासून. ते घरातला जवळजवळ सगळं आवडलं. कपड्यांच्या घड्या घालून झाल्या. कपडे धुवायला लावायचे बाकी आहे. पण आहे ना आता सई आहे ना, सई कपडे ठेवून देईल घड्या घातलेल्या. आणि माई बघा 2 शेंडे. काय दोन भिन घालून द्यायची. वेणी का भिनी? माईचे शब्द अजूनही स्पष्ट उच्चार नाही आहे त्यामुळे. तर ना आता आहे ना आज बघा हा ड्रेस घातलेला आहे. लय कंटाळा आलेला होता. कुठं जाऊ नाही वाटत आहे आता. आणि आता आहे ना उन्हाळ्याची चाहूल लागली. म्हणजे बऱ्याचपैकी चांगलंच गरम होत आहे. पहिले तर नाही पण आता लयच गरम होते. आता वाटतंय की उन्हाळा लय कडक राहील. आता उन्हाळ्याचं सामान बी करायचं आहे. थोडी थोडी तयारी बी करावं लागेल. तर हे बघा किचन धुवून झालेलं होतं दुपारचं. माहीला घेऊन आल्यानंतर मी तुमच्याशी बोलली. आणि आता आपण बनवूया स्वयंपाक. मेन म्हणजे पोळ्या झालेल्या, फक्त भाजीच बनवायची. तर काय करू डोकं चालत नव्हतं. म्हणून मी घेतलं डाळीचं पीठ. चला चटकन पटकन आपण बनवूया थोडंसं पिठलं. तर इथे मी पातेलं घेतलं, त्याच्यात पीठ घेतलेलं आहे. थोडंसं जिरं टाकलं, हळद टाकली, मिक्स करून घेते पाणी टाकून. छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं चवीनुसार मीठ. आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी पण टाकायचं आहे. आता इथे सगळं मिक्स झाल्यानंतर कढई ठेवूया गॅसवर. कढई ठेवू. तेल तापल्यानंतर कढई तापल्यानंतर तेल टाकू. तेल तापल्यानंतर इथे जिरं, हिरवी मिरची टाकून घेऊया. मस्त फ्राय झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आपल्याला. तुम्ही लक्षात मिरची कशी मस्त फ्राय होते ना. मस्त अशी इकडून वळवळ करताय. जशा अळ्या वळवळ करताय पण काही नाही, जसे मासे वळवळ करताय. आता इथे टाकला आहे मी कांदा. कांदा छान फ्राय झाला आहे. त्याच्यात हिंग टाकला आहे. चाळून घ्यायचं आहे छानपैकी आपल्याला. नॉर्मल आहे, सगळेजण पिठलं बनवतात, वेगळं काही नाही आहे. मीही सेम बनवते. उलटं मला पिठलं यायचं नाही. आत्ता कुठंतरी येतं थोडंफार बरं. आता कांदा मस्त फ्राय झाला आहे. आपण जे मिक्स केलेलं पीठ होतं ते टाकून देऊया छान प्रकारे. आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून मस्त हे सोडून घ्यायचं आहे. काही वाया जाऊ द्यायचं नाही. आणि छान असं मस्त आता मिक्स करायचं आहे. आता पिठल्यामध्ये मीठ वगैरे सगळं पहिलेच टाकले त्यामुळे टेन्शन नाही. आता फक्त मिक्स करत जायचं. आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. व्यवस्थित तुम्हाला हवं तर अजून पातळ करू शकतात. पण इथे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, कारण की मला जास्त पातळ नाही खायचे, तर मला थोडं घट्टच खायचं आहे. तर इथे छान असं मिक्स झालेलं आहे. 10-1 मिनटं मस्त शिजलं का तर आपलं पिठलं रेडी आहे. वाफ काढून झाली का म्हणजे छान असं 5-10 मिनटं फ्राय होऊ द्यायचं आहे. तर इथे माझं पिठलं रेडी झालेलं आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची. माहीला कोथिंबीर आवडत नाही, पण माहीला न दाखवता कोथिंबीर टाकलेली आहे. आणि इथे माझं पिठलं रेडी आहे. तुम्ही पण या जेवायला. मीही जेवण करते आता पोटभर. तुम्ही या. तर गुड इव्हिनिंग. संध्याकाळचा माझा चहा झाला आहे. माई तयार झाली आहे, मी बी तयार झाली आहे. आम्ही चाललो आहे सईला घ्यायला. तर आता सईला घ्यायला चाललो आहे. आता 6:30 वाजले. थोडा खाली उतरत वेळ होईल. थोडा भाजीपाला घ्यायचा आहे, मग तिच्याकडे जाईल. मग चला निघूया.
तर फ्रेंड्स, मी खालून रिटर्न लगेच आली, कारण नेमकी मी खाली गेली आणि सागरन ते आले. आणि सागरन ते म्हणे मी स्वतः जाईल. ॲक्च्युली त्यांची जायची इच्छा नव्हती, तर मी जात होती, पण माही बिलकुल ऐकत नव्हती. मग शेवट आहे ना, सागरन तेच गेले. माझ्याकडे बॅग दिली, बॅग घेऊन आली वर, आणि टिफिन काढून मी किचन ओट्यावरच ठेवले. विचार करते भांडे लावून देते आणि भांडे घासून बी घेते. आणि आता ठरलं आहे माझं पावभाजी करायचं. तर मग आहे ना, पावभाजी बनवते, त्याची आता तयारी करून घेते. आणि तुम्हाला दाखवते मी पावभाजी कशी बनवते. ॲक्च्युली सगळेच बनवतात, पण एक नॉर्मल माझी रेसिपी एकदम सिम्पल आहे, काही चेंज नसतं, पण तरी मी तुम्हाला दाखवते. चला आपण संध्याकाळीसाठी स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. आणि होऊन तर गेला आहे स्टार्ट, पण चला सुरुवात तर करूया. चला ठीक आहे, चला. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, ते तापायला ठेवलेलं आहे. इकडे मी फ्लावर कट करून घेते. मोठे मोठे तुकडे करते, जास्त छोटे तुकडे करत नाही आहे, कारण की हे ऑलरेडी शिजणार आहे. पण त्याच्यात किडे बिडे काही असतील ते मरून जावं, किंवा घाणबीण असेल ते हे होऊन जावं, म्हणून आपण ही फ्लावर गरम पाण्यात उकळून घेतो, ज्याच्याने हे सगळे किडे कुडे बारीक जे आपल्याला डोळ्याला नाही दिसतात ते सुद्धा मरून जातील. आता इथे मी फ्लावर टाकली पाण्यात, गरम पाण्यात. एकीकडं कुकर घेतले. हे डबे उचलून मी गॅलरीत ठेवते. तुम्हाला दिसत असेल, पण एवढं प्रॉपर दिसत नसेल, त्याबद्दल रिअली सॉरी, कारण की कॅमेरा मी हे करायचं विसरली. तर आता इथे मी ना पालकचे पानं आहे चाळणीत टाकून घेते. जे धुतले होते, सकाळी करायचं होतं पराठा, पण ते सगळं राहिलं बाजूलाच, झालं वेगळंच. इथे घेतले बटाटे घेतले, ते किसते मी आता एकीकडे. ते हे बघा, बटाटे आता किसून घ्यायचे आहे आपल्याला. बटाटे स्वस्त झाले बरं का आता, तर भरपूर जण बटाटे भरपूर घेत आहे. बटाट्याचे पराठे वगैरे भरपूर करा, असं एन्जॉय करा. आणि उन्हाळ्यात बऱ्याचशा लेडीजनी सुरुवात करून दिलेली आहे, कारण मेन उन्हाळ्यात काही एवढं जमत नाही, पण मग आत्तापासून सुरुवात केलेली बऱ्याच लेडीजने. आणि आता उडाचे पापडांचे पण दुकानं चालू झालेले, तर तेही पाहिलं मी. विचार चालला आहे करावा असं. आता इथे बटाटे कट करून घेऊया आपण. तर या प्रकारे मी बटाट्याची कीस काढून, म्हणजे साल काढून त्याला धुवून घेतला. आणि आता इथे मी कट करून घेते. डबल धुवायचं काम नाही राहत, एकदा धुवून घेतलं का. मग इथे सगळे बटाटे कट करून घेतलेले आहे मी. आणि आता मी ते कुकरमध्ये टाकून घेते. नॉर्मल पावभाजीची रेसिपी सगळेच जणांना माहिती आहे, त्याच प्रकारे पावभाजी बनवायची आहे, आणि मी त्याच प्रकारे बनवणार आहे. आता फ्रीजमधनं मी तोपर्यंत शिमला वगैरे जे जे लागतं ते काढून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं. आता इथे टमाटे काढलेले आहे, तर टमाटे धुवून घेतलेले नळाखाली. आणि एकीकडे शिमला पण धुवून घेतली. आता बघा टमाटे कट करून घेते, आणि डायरेक्ट अर्धेच कट करून टाकते, कारण त्याची साल काढायची, तर छोटे छोटे केले तर साल निवडत बसावं लागते. त्याच्यापेक्षा साल बाजूला काढून टाकायची. शिजले का त्याची साल आपोआप बाजूला होते. आणि ते शिमला बी मोठी मोठी कट करते, कारण की मॅच केल्यानंतर ती बारीक होऊन जाणार, मग त्यामुळे बारीक नाही करत मी वेगळं काही. तर मी आता त्याच्यातच शिजवून घेते. आता सगळं एकत्र टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण फ्लावर पण चाळून घेऊया. एकीकडं फ्लावर चाळून पण घ्यायची मला, तुम्ही बघू शकतात. आता कुकर ठेवते मी बाजूला, आणि ही फ्लावर चाळते बी, आणि नळाखाली थोडंसं पाण्यात टाकून घेते, जेणेकरून काय असेल नसेल ना चिपकेल ती पण निघून जावं. तर ही माझी छोटीशी चाळणी होती, थोडी छोटीच झाली असं वाटायला लागलं, थोडी मोठी पाहिजे होती. आणि इथे मी तांब्यात पाणी घेऊन घेते. तर हा बावळटपणा मला करत बसावा लागतो, वेळ लागतो पाणी घ्यायला. आणि इथे कुकर चालू करून दिलेला आहे, आणि त्याच्यात आता मी पाणी टाकून घेते शिजण्या इतपत. आणि झाकण लावते, शिट्टी लावते. शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे, मस्त गाळ शिजू दिलेली. एकीकडे आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं टाकलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, आणि तो आता मस्त चाळून घेतलेला आहे मी. छान शिजू द्यायचा आहे, कांद्याला मस्त कलर येऊ द्यायचा आहे. आणि आता कांद्याने कलर सोडायला सुरुवात केली आहे, म्हणजे कलर चेंज करायला लागला. त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट नाही तर ठेचून टाकलेलं आहे मला ठेचूनच जास्त आवडतं. त्याच्यात आता लाल तिखट, हळद टाकायचं आहे चवीनुसार. आता भाजी माझी आहे किती जणांसाठी, 10 जणांसाठी. 5,
8-9 जणांसाठी तर नक्कीच आहे भाजी. तर त्याच्यात मस्त मिक्स केला आहे. पावभाजी मसालाही टाकलेला आहे आणि इथे टाकलं आहे मी आता ते मॅश केलेलं मिश्रण. आता ते मॅश करताना नाही दाखवलं, त्याबद्दल सॉरी हं. आणि आता ते आपण पाणी बाजूला काढलं होतं मॅश करताना, तेच पाणी टाकलेलं होतं. कारण मॅश करताना जर पाणी राहिलं ना लवकर मॅश नाही करता येत, त्यामुळे मी पाणी बाजूला काढते, मॅश करून घेते आणि मग परत पाणी मिक्स करून घेते. आता इथे आपल्याला अजून पाणी लागणार आहे. कुकरमध्ये टाकून थोडंसं राहिलेलं जे असेल ते काढून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून दिलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि हे बघा मिक्स करते आणि त्याच्यात पाणी पण टाकते. आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे, दाट घट्ट किंवा थोडीशी पातळ, त्या प्रकारे ग्रेव्हीची पाणी टाकून ठरवायची आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर इथे आपली भाजी जवळजवळ पूर्णच रेडी. आता राहिला आहे तो खेळ फक्त उकळण्याचा. जसजशी भाजी उकळते तसं मसाले, तेल, मीठ, पाणी सगळं एकजीव होतं, तसं त्याची टेस्ट येते. आता इथे भाजी बऱ्यापैकी उकळली, ते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली मी. इथे छान मिक्स करून घेते. बघू शकता भाजी काय भारी दिसते ना. तर आजची भाजी आपली रेडी झालेली आहे आणि आजचाही ब्लॉग आपण इथे संपवूया. काही कारणास्तव मी पुढं ब्लॉग शूट केलं नाही आहे, पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला